या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत A1 कलेक्शन अँड क्लॉथ सेंटर, बेगमपेठ, सोलापूर। विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर यांनी बेकायदेशीर अग्निशस्त्र वापर करणाऱ्या इस्मांचा शोध घेऊन विशेष मोहीम राबवली होती। त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांना सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील अवैध अग्निशस्त्राबाबत विशेष मोहीम राबवण्याबाबत आदेशित करण्यात आलं होतं। त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुने यांच्या पथकास गोपनीय माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने नागनाथ खुने व त्यांच्या पथकाने अवैध शस्त्राबाबत कारवाई करण्याकामी बातमीदारांना सतर्क केलं असता बातमी मिळाली की मौजे कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर येथील हॉटेल संगमच्या समोर रेकॉर्डवरील एक इसम अवैध शस्त्र अग्निशस्त्र जिवंत काडतूस स्वतःच्या कब्जात बाळगून थांबलाय। बातमी मिळाल्यानंतर तात्काळ कारवाई करण्याबाबत आदेश देण्यात आले। सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुने व त्यांच्या पथकाने 2 पंचासह मौजे कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर येथे येऊन सदरचा इसम बातमीप्रमाणे असल्याबाबतची खात्री केली व उभा असलेल्या इसमास ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेच्या डाव्या बाजूस एक देशी बनावटीचा गावठी कट्टा, पॅन्टीच्या खिशात 5 जिवंत काडतूस मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।